आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो आज वटपौर्णिमा आहे। बायका नवऱ्यासाठी उपवास करतात, वडाची पूजा करतात। खरंच सांगते मी, जेलमध्ये असताना देवाकडे या दिवसासाठी लई प्रार्थना केली आम्ही। वटपौर्णिमा असेल, तुम्ही माझ्यासमोर असाल, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून घरात आलेली असेल, सगळीकडे आनंदी आनंद असेल, अशी रोज स्वप्न रंगवायची मी। पण नियती बघा ना कशी आहे। आज तुम्ही माझ्या समोर आहे, पण माझ्या बाळावरचा योग डाग मी अजून पुसू शकले नाही। मी जा तुम्हाला लई काम आहेत। ऐका ना, फार नाही बोलणार मी तुम्हाला। मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला लाज वाटेल असं मी काय बी केलेलं नाही। तुम्हीच माझं सर्वस्व आहात, होता आणि कायम असा। योग्य वेळ आली की सत्य बाहेर येईलच, पण तोवर मला धीर धरावा लागेल, मला माहिती। पण खरं सांगते, आज मला लई इच्छा होती वडाची पूजा करायची, पण शालन वंसना आणि लेकरांना त्रास होईल म्हणून मी जाणं टाळलं। पण तुमच्यासाठी आज मी उपवास केला। देवाची शपथ घेऊन सांगते, 7 जन्म तुम्हीच मला माझा जोडीदार म्हणून पाहिजे। या जन्मात मी तुम्हाला साथ दिली नाही, तुमच्या बरोबर संसारात वेळ घालवू शकले नाही, तुमचा संसार मला सावरता आला नाही। पण पुढच्या जन्मी मला ही समधी कसर भरून काढायची आहे। तुम्ही याल ना पुढच्या पण जन्मात माझ्या आयुष्यात माझा जोडीदार बनून, माझा नवरा बनून याल ना? आशे, तुला साखरेचा त्रास आहे, लई उपास करू नकस, आणखीन त्रास वाढेल तुला। काय झालं? तुमच्या मनात तर काही नव्हतं ना, मग का घेतला दोरा? देवा, तुला माहिती आहे माझी पूजा कोणासाठी होती ते। मला पुढचे 7 जन्म कामिनीच बायको म्हणून पाहिजे। इमानी माणसाला तुझाच आधार आहे देवा। ह्या अशा माणसाची प्रार्थना चुकून सुद्धा फळू देऊ नकोस। माझ्यावर निदान एवढी तरी कृपा कर। सूर्या, तुला ना काही कळत नाही, काय करून बसलाय सारे हे सगळं? तुला आवड नाही काय सगळं? मी तुला नको का 7 जन्मासाठी? तुझं माहित नाही, पण माझं तर ठरलंय, मला बायको पाहिजे तर हीच। अशी लाखात एक बायको कोण सोडणार आहे? सावळी असो की असो गोरी गोमटी, 7 जन्म असावी माझ्या सोबती। नावाला नाव जोडून येते सासरी, किती बोलू काय बोलू तिच्यावरती। हात तुझा मागेन, साथ तुला देईन, मुकटाने करेन तुझं सारं काम। मागे पुढे फिरेन, प्रेम खूप करेन, म्हणू दे जग मला जोरू का गुलाम। नको बेबी रुसू नको, कोपऱ्यात बसू नको, आपण दोघं राजा राणी जगूया हसत। पलट पलट या पलट 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 या पलट पलट पलट। आज बोले आजीसाठी, पप्पा बोले मम्मीसाठी, काका बोले काकीसाठी हीच हवी। मामा बोले मामीसाठी, दादा बोले बहिणीसाठी, दाजी बोले दीदीसाठी हीच हवी। हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी। मुरलेल्या संसाराची गोडी नवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी, हीच हवी, हीच हवी मला बायको, हीच हवी। बायको
हीच हवी. आता आपण सगळे वाड्यावर जाऊ, तुम्ही उपवास सोडा आणि मग घरी जा. हा सूर्या, अरे यायला काही हरकत नव्हती, पण मालकांची तब्येत अजून म्हणावी तेवढी बरी नाही. त्यांच्याजवळ कोणतरी असायला पाहिजे ना. अहो नका एवढा विचार करत बसू. भाचा म्हणतोय तो हो म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. आता जावई बापूंचं घर आणि आपलं घर काय वेगळं आहे का? घरी आराम करायचा तो तिथं आराम करू. हा? तेच म्हणतो मी पण. आणि आज सण पण आहे, सगळे एकत्र आलो तर तेवढंच आठवणी पण बनतात ना. आता कसं मनातलं बोललात. चला बसा गाडीत. चल चल. मी काय म्हणतो, चहा प्यायचंय का सरळ जेवूया आपण? मग ह्या घरी आल्यावर आमच्या कन्यारत्नाच्या हातचा चहा घ्यायचा नाही असं कधी झालंय का? पण डॅडी, आता तुमच्या गोळ्यांची वेळ होईल. अरे हा, इकडे यायचं ठरलं नव्हतं ना, म्हणून आम्ही त्या गोळ्यात नाही आणले. ए छत्री, घरी जाणं आमच्या त्या औषधाच्या गोळ्या घेऊन ये. आणतो की. तुला माहितीये का कुठं ठेवलेत त्या? नाही ना. झालं का? आणतो की. तुमचं चालू द्या, मी याला सांगतो गोळ्या कुठं ठेवल्यात. ये छत्री, चल. अरे छत्री, हे इथं का घेऊन फिरतो तू? अहो असं काय करताय डॅडी? तुम्हीच म्हणला ना, हे सूर्याचे पेपर्स आहेत, तुझ्या घरी नेऊन ठेव आणि घरी येताना घेऊन ये, म्हणून आणलं. हा, मला कधी कधी वाटतं आम्ही बिन डोक्याची माणसं का बरं पाळली असतील घरी. अरे हे तुला आपल्या घरी आणायला सांगितलं, तुम्ही इकडं नाही सगळीकडे मिरवाल. ते काय देखाव्याची गोष्ट आहे का? अरे चुकून कोणाच्या नजरेला पडलं तर काय घोळ होईल माहितीये का तुला? सॉरी डॅडी, अहो गडबडीत लक्षातच आलं नाही माझ्या या खेळात. खेळ होईल तुझा, आमचा करशील थेट कार्यक्रम. दात नको काढू, घर नेऊन कपाटात ठेव. होय, ठेवतो. पण ती तिजोरीची चावी नाही माझ्याकडे. तिजोरीच्या चावी बी देतो तुला आता. अरे कोणाला दिसणार नाही अशा कप्प्यात ठेव, नंतर आम्ही ठेवू तिजोरीत. ते औषधान आठवण येईल, नंतर तीच विचारशील. नाही, पण आजची पूजा बाकी मस्त झाली. हा, सगळं कसं मनासारखं झालं. होय, खरं सांगू का अक्का, एवढ्या वर्षानंतर आज पहिल्यांदा इतक्या आनंदानं वटपौर्णिमेची पूजा झाली. पण आत्या, आता तर झाली ना पूजा, संपला सण, आता काय करायचं? अगं, आता सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. तुळजा, आमच्याकडनं काय घरातली साफसफाई करून घेतेस का काय? नाही ग, त्याहीपेक्षा महत्वाचं काम आहे. आता ना इथे फक्त आराम करायचा आहे आणि छान गप्पा मारत बसायचंय. 1 नंबर 1 नंबर. आज बायकांचा सण आहे, तर त्यांना आपण आराम करून देऊ. आपण सगळी तयारी करू, म्हणजे संध्याकाळी त्या उपवास सोडतील, आहे ना? चालते की. आमच्या मनातलं बोललात तुम्ही जावई बापू. काय रे, करायची ना आपण सगळी तयारी? त्यापेक्षा एक काम करूया, सगळेजण बंगल्यावरच चला, छान खाऊया पिऊया मजा करूया. मग आहेत का सगळी तयार? हा, पण तयारी म्हणजे नुसती तयारी नाही. आपण स्वयंपाक करायचं. म्हणजे मला मनापासून असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी उपवास धरलाय ना, आणि त्यांना स्वयंपाक करायला लावायचं म्हणजे बरोबर नाही ना. त्यामुळे आज सगळी पुरुष मंडळी स्वयंपाक करणार आणि बायकांना खायला घालणार.